आहे टेंडर ज्याचा आहे 777 करोडचा, त्याचं काय झालं? ते आता वर्क ऑर्डर होईल या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागायच्या आधी होणार का नंतर होणार? रस्ते वगैरे उभ्या केल्या पाहिजे रोडला. आता सी कडे गेले ते तुम्ही या जरा एक मिनिट. सी कडे गेले त्यांचा जिजाऊचा ठेकेदार कोण आहे? आलू बोलण्याची क्षमशीलता संपलेले साहेब. आलू नाही, तुम्हाला मसाला टाकून मारायला पाहिजे. आलू सोडायला सोडून द्या. संपलेले आता विषय, नीट बोलायचा विषय संपलेला आहे. लक्षात ठेवा. आल्याचं का वेळबाणी केलं ना आमच्या तुम्ही? आमच्या नोकर आहेत तुम्ही, आमचे नोकर आहेत, नोकर आहेत तुम्ही, तुम्ही नोकर आहेत, आमचे नोकर आहेत. तुम्हाला काय भाषा वापरायची आहे? काय भाषा पद्धत आहे का नाही? काय भाषा वापरायची आहे? काय ठेकेदाराचा माणूस आला नाही तर विषय कामाचा माहिती विषय ज्या ठेकेदाराचे तुम्ही गुलाम आहेत, त्या ठेकेदाराचे गुलाम आहेत ना तुम्ही. जिजाऊच्या ठेकेदाराचे तुम्ही गुलाम आहेत म्हणून काम होत नाही. पण एक महिना झाला ना, एक महिना झाला खुदून टाकला, का करत नाही तुम्ही काम? आलू बोला नाही, संक्षिप्त संपलेलंच आहे. कपडे काढून मारू, कपडे काढून मारू, कपडे काढून. लक्षात ठेवा. आम्ही रोज या रस्त्यात प्रवास करतोय. रस्ता झालेले बोलायचं का नाही का त्यांचंच ऐका म्हणजे तुम्ही काय तुमचंच ऐकत आलो ना? आम्ही आंदोलन केलं, तुमचंच ऐकत आलो. तुमच्या दासवताना घेतली तेव्हा तुम्हाला अटॅकचा प्रॉब्लेम होता, तुमचा अंग कापत होता, तुमची तब्येत बरी नव्हती. बॅनर लावणार होते ना, कुठे लावले बॅनर तुम्ही? या ठेकेदाराला काम दिलं, बॅनर लावला. एक बॅनर लावला का? बोर्ड लावला का कामाचा? तिथं वाड्यामध्ये जनावरं राहतात का? माणसं राहत नाहीत का वाड्यामध्ये? मला एक सांगा, तुम्ही डाकीने वाड्याला इथून घेतला आणि तुम्ही भिवंडीपर्यंत कामात 3 टेंडर घेतले. वाड्यामध्ये जनावर मंजूर होतं, तुम्ही केले ना, चायना तुम्ही दिले ना. ऐका, सगळ्या रस्त्यावर या रस्त्याची एवढी वाईट दुरवस्था आहे की म्हणजे 4 व्हीलर सोडा आहे, 2 व्हीलरवाल्यांना धड गाडी चालवता येत नाही. म्हणजे हे वर्षानुवर्ष म्हणजे जेव्हा मी 2014ला आमदार झालो त्या वेळेपासून आजतागायत ही परिस्थिती आहे. रस्त्यावर जे ठेकेदार आहेत त्यांचं काम एवढं स्लो आहे. आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी फक्त DLC केलेलं आहे, वरती त्याला कॉन्क्रीट टाकायला महिना गेला आहे. तर नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि सर्व संतापलेली आहेत, कारण वर्षानुवर्ष ह्या रस्त्याची परिस्थिती तशी आहे. ह्या रस्ता आहे हा एका कंपनीला दिला होता, त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली, त्याच्यानंतर PWDकडे वर्ग केला. PWDने करोड रुपये टाकले, पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित झाला. दुसऱ्या वर्षी आहे तसाच. म्हणजे ते पैसे एवढे टाकून जर का शासनाने ह्या रस्त्यावर आधीच 2-3 हजार करोड दिले असते तर म्हणजे याच्या परत काय ते मनोहरपर्यंत गेला पाहिजे होता. हे ठेकेदार आहेत ना, हे ठेकेदारांचा सर्व हे आहे. हे आता PWD आपण जे पैसे जे मंजूर करतो PWDच्या माध्यमात करतो, पण PWD कोणाला हे टेंडर देते, ते टेंडर तो दिल्याच्या नंतर तो ठेकेदार खरोखर त्या रस्त्यावर काम करतो का हे पाहणं PWDचं काम आहे. जर ठेकेदार काम करत नसेल तर त्याच ठेकेदाराला पुन्हा काम का देणार? हे मागच्या वेळेला सर्व आम्ही केलेलं आहे, कारण आम्ही विधान भवनामध्ये आवाज उठवला, रस्त्यावर उठवला, पण त्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली. तो ठेकेदार राजवसपणे फिरतोय. हे सर्वांना माहीत आहे या रस्त्यावर कोण कोण काम करत होते. मागे जिजाऊ कंस्ट्रक्शनचं आम्ही हे केलं होतं का त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याचं विधान भवनाचे प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यावर चौकशी लावण्याचं पण त्या ठिकाणी आम्ही हे केलं होतं आणि पुन्हा त्यालाच काम दिलं आलेलं आहे. 100% पाठीशी घालत आहे. आमचा आरोप आहे, आम्ही सत्तेत असून पण आम्ही सांगतो का त्यांना पाठीशी घालत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.